नमस्कार मित्रांनो, आपण 5वीच्या भूगोलमधला 6वा पाठ बघत आहोत. हवामान. यावर खूप प्रश्न विचारले आहे, म्हणून हा पाठ महत्त्वाचा बनते. चला तर मग सुरुवात करूया. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजांच्या पूर्ततेसाठी मानव विविध व्यवसाय करतो. मानवाच्या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव पडतो. शेती, अन्नधान्य उत्पादन, मानवाचे आरोग्य, त्याची कार्यक्षमता या सर्व गोष्टी हवामानाशी निगडीत असतात. त्यामुळे हवामानाच्या अभ्यासास महत्त्व आहे. हवा आणि हवामान बघूया. सकाळी थंडी होती, दुपारी उकळत होते. काल हवा ढगाळ होती असे आपण म्हणतो. त्यावेळी आपण एखाद्या ठिकाणाच्या विशिष्ट वेळेच्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन करतो. तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, ढग, पर्जन्य इत्यादीनुसार वातावरणाची स्थिती काही काळासाठी बदलते. वातावरणाची ही अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. बघा, हवा म्हणजे काय? वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण व मापन करून तेथील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय. बघा, हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय. अक्षांश, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचे अंतर, प्राकृतिक रचना इत्यादी घटकांनुसार वेगवेगळ्या प्रदेशाच्या हवामानात विविधता आढळते. हवा विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भात व्यक्त केली जाते, तर हवामान विशिष्ट प्रदेशाच्या संदर्भात सांगतात. बघा, हवा विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भात सांगतात, तर हवामान विशिष्ट प्रदेशाच्या संदर्भात सांगतात. हवेत सतत बदल होत असतात व तो सहजपणे जाणवतो. हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात, ते सहज जाणवणारे नसतात. हवेची अंग बघूया. तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, ढग, वृष्टी इत्यादी हवेची तसेच हवामानाची अंगे आहेत. तापमान, सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा प्रथम तापते. त्यानंतर त्यावरील हवेचे थर क्रमाक्रमाने तापतात. यामुळे भूपृष्ठालगत तापमान जास्त असते. बघा, हा प्रश्न बनू शकतो. भूपृष्ठालगत तापमान जास्त का असते? कारण बघा, सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा प्रथम तापते. त्यानंतर त्यावरील हवेचे थर क्रमाक्रमाने तापतात. यामुळे भूपृष्ठालगत तापमान जास्त असते. जसजसे उंच जावे तसतसे ते कमी होत जाते. तापमान, अक्षांश, समुद्र सपाटीपासूनची उंची व समुद्रापासूनचे अंतर यानुसार बदलते. तापमानाचे मापन अंश सेल्सिअस या परिमाणात तापमापकाच्या सहाय्याने करतात. बघा, अंश सेल्सिअसमध्ये मापन करते. समोर बघूया. वायुदाब बघूया. हवेला वजन असते, त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. हवेच्या दाबाला वायुदाब म्हणतात. बघा, हवेच्या दाबाला वायुदाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेच्या थराचा दाब पडून हवेची घनता वाढते. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त असतो. बघा, हे विचारू शकते, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त का असतो? तर बघा, हवेला वजन असते, त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. हवेच्या दाबाला वायुदाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेच्या थरांचा दाब पडून हवेची घनता वाढते. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होतो. हे बघा, हे महत्त्वाचं आहे. वायुदाब उंचीनुसार कमी होतो. वायुदाब मापकाद्वारे वायुदाबाचे मापन मिलीबार या परिमाणात करतात. वारे बघूया. वारे जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते, त्यास वारे म्हणतात. बघा, वारे म्हणजे काय? जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते, त्यास वारे म्हणतात. वायू वेगमापक या उपकरणाने वाऱ्याचा वेग किमी प्रति तास या परिमाणात मोजतात. बघा, किमी प्रति तास हे जोड्या लावामध्ये विचारलं आहे, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आर्द्रता बघूया. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. बघा, वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेवरून हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा ठरतो. आर्द्रता कमी असेल तर हवा कोरडी असते. वातावरणातील आर्द्रतेच्या प्रमाणावर पावसाचे प्रमाण अवलंबून असते. जलाशयाजवळील प्रदेशातील हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. आर्द्रता मापक उपकरणाने हवेतील आर्द्रता मोजता येतात. आर्द्रतेचे प्रमाण टक्केवारीत सांगले जाते. हे बघा, हे महत्त्वाचं आहे. टक्केवारी सांगितले जातात, महत्त्वाचं आहे. ढग बघूया. सूर्यकिरणांमुळे जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बाष्पाची निर्मिती होते. हे बाष्प वातावरणात मिसळते. हवेबरोबर ते उंच उंच जाऊ लागते. उंचीवरील कमी तापमानामुळे धूलिकणाभोवती बाष्पाचे सूक्ष्म जलकण तयार होतात. या सांद्रीभवन म्हणतात. बघा, सांद्रीभवन महत्त्वाचं आहे. हे जलकण वातावरणात तरंगतात. अशा सूक्ष्म जलकणाच्या समुच्चयाला ढग असे म्हणतात.
वाऱ्यांमुळे ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जाते. ढगांपासून वृष्टी होते. वृष्टीची रूपे बघूया. पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत. पाऊस बघूया. वातावरणात तयार झालेले ढग उंच उंच जाऊ लागतात. उंचीवरील कमी तापमानामुळे ढगातील सूक्ष्म जलकणांचे मोठ्या जलबिंदूत रूपांतर होते. हे जलबिंदू हवेपेक्षा जड असतात. ते हवेत तरंगू शकत नाही. त्यामुळे ते भूपृष्ठावर पृथ्वीपृष्ठावर पडतात. यालाच आपण पाऊस किंवा पर्जन्यवृष्टी असे म्हणतो. पर्जन्य मापकाने पर्जन्याचे मापन मिलीमीटर या परिमाणात केले जाते. हे मिलीमीटर आठवण ठेवा. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये जलचक्र दिलं आहे. बघा, ह्या पाण्यापासून बाष्पीभवन होत आहे. बाष्पीभवन वर जाऊन या ढग बनून पर्जन्यवृष्टी होत आहे. इकडे सांद्रीभवन व ढगांची निर्मिती दाखवत आहे. इथे हिमवृष्टी दाखवत आहे आणि पर्जन्यवृष्टी, आणि इथे भूजल दाखवत आहे. बघा, ते बघूया. ढगफुटीवर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले आहे, प्रदेश आणि त्याची तारीख. चला तर मग बघूया ढगफुटी हे काय होते. ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. यात जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येत असलेल्या पावसाचे थेंब वरच्या वर ढगातच थोपवले जातात. थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते. यामुळे सर्व ढग जड होतात. ऊर्ध्वगामी वारे हे वजन पेलू शकत नाही, तेव्हा मोठ्या गारांसह आकस्मिक मुसळधार पाऊस पडतो. याला ढग फुटणे किंवा ढगफुटी असे म्हणतात. हा प्रकार मुख्यतः पर्वतीय प्रदेशात आढळतो. भारतात हिमाचल प्रदेश, उत्तरांचल या राज्यात ढगफुटीच्या घटना अनेकदा होतात. सर्वच मुसळधार वृष्टी ढगफुटी नसते. गारा बघूया. वातावरणात जलबिंदू तयार झाल्यावर ते खाली येऊ लागतात, पण मध्येच ऊर्ध्वगामी हवेचा वेग वाढल्यामुळे ते हवेबरोबर पुन्हा वर ढकलले जातात व ते गोठतात. त्यावर जमा झालेले बाष्प देखील गोठतात. त्यामुळे जलबिंदू मोठे, जड व स्थायू रूप बनतात आणि खाली येऊ लागतात. त्यांना गारा असे म्हणतात. ऊर्ध्वगामी हवेचा वेग कमी झाल्यावर गारा भूपृष्ठावर पडतात. यालाच गारांची वृष्टी किंवा गारपीट असे म्हणतात. गार फोडली असता बर्फाचे वेगवेगळे थर दिसतात. हिमवृष्टी बघूया. काही वेळा तापमान खूप कमी झाल्यामुळे ढगातील जलकणांचे सूक्ष्म हिमकणात रूपांतर होते. ते हवेत तरंगतात. असे अनेक सूक्ष्म हिमकण एकत्र आल्यावर ते मोठे व जड होतात. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येऊ लागतात. यालाच हिमवृष्टी किंवा हिमवर्षाव म्हणतात. हा पाठ इथेच संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. बघा, आपल्याला इथे जोड्या लावा विचारला आहे. तापमान सेल्सिअसमध्ये मोजतात. पर्जन्य मिलीमीटरमध्ये मोजतात. वायुदाब मिलीबारमध्ये मोजते आणि वाऱ्याचा वेग किलोमीटरमध्ये. बघा, इथे मिलीमीटर आहे आणि इथे मिलीबार आहे. यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. पर्जन्य मिलीमीटरमध्ये मोजतात आणि वायुदाब मिलीबारमध्ये मोजतात. बघा प्रश्न, हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे? ढगफुटी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असायला हवं. ढगफुटी कोठे होते? हवेची अंगे, तापमान कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला माहीतच हवे. तापमान कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते. ह्या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण 5वीच्या भूगोलमधला 7वा पाठ बघत आहोत, जीवावरण. आपण 4थीच्या भूगोलमध्ये सुद्धा जीवावरण हा पाठ बघितला होता. त्यासमोरची माहिती ह्या पाठामध्ये बघूया. आपल्या सभोवती अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव आढळतात. त्यांना सजीव म्हणतात. सजीव पाणी, जमीन व हवेत आढळतात. सजीवांच्या आवरणात जीवावरण म्हणतात. बघा, सजीवांच्या आवरणास जीवावरण म्हणतात. जीवावरण हे जैविक आवरण आहे, तर शिलावरण, जलावरण आणि वातावरण ही पृथ्वीचे अजैविक आवरण आहे. जीवावरणातील सर्व सजीव अजैविक आवरणातून निर्माण होतात. बघा, जीवावरणातील सर्व सजीव अजैविक आवरणातून निर्माण होतात, तर त्यातच ते राहतात व त्यावर अवलंबून असतात. जीवावरणाची घटना बघूया. वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव हे जीवावरणाचे घटक आहेत. वनस्पती त्यांच्या वाढीस लागणारी पोषक द्रव्ये मृदेतून मिळवतात. सौर ऊर्जेच्या सहाय्याने वनस्पती अन्नाची निर्मिती करतात. बघा, सौर ऊर्जेच्या सहाय्याने वनस्पती अन्नाची निर्मिती करतात. प्राणी अन्नासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. हरिण, ससे, हत्ती इत्यादी प्राणी आपले अन्न वनस्पतीपासून मिळवतात. तर वाघ, सिंह यासारखे प्राणी अन्नासाठी या प्राण्यांवर अवलंबून असतात. म्हणजेच अन्नासाठी ते अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात.
बघा, सूक्ष्मजीव मृत व जिवंत वनस्पती आणि प्राण्यांवर जगतात. अशा तऱ्हेने वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकमेकांवर अवलंबून असतात. जीवावरणातील प्रत्येक घटकाचे अस्तित्व हे परस्परांवर अवलंबून असतात. जीवावरणाची सीमा बघूया. शिलावरण, जलावरण आणि वातावरणामध्ये जीवावरण आढळते. वातावरणात जास्त उंचीवर ऑक्सिजनचा अभाव असतो. वायुदाब, आर्द्रता व तापमान कमी होते. त्यामुळे ठराविक उंचीपर्यंत वातावरणात सजीव आढळतात. बघा, ठराविक उंचीपर्यंत वातावरणात सजीव का आढळतात? कारण वातावरणात जास्त उंचीवर ऑक्सिजनचा अभाव असतो. वायुदाब, आर्द्रता, तापमान कमी होते. त्यामुळे ठराविक उंचीपर्यंत वातावरणात सजीव आढळते. जमिनीत काही खोलीपर्यंत सजीवांना जगण्यासाठी पोषक परिस्थिती असते. तेथे सजीव असतात. समुद्र, महासागराच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात सजीव आढळतात. तेथे त्यांना जगण्यासाठी अनुकूल तापमान असते व अन्नाचा पुरवठा होतो. वातावरणात काही उंचीपासून ते जमीन व पाण्यात काही खोलीपर्यंत जीवावरण आढळते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत सजीवांची संख्या जास्त असते. बघा, हे लक्षात ठेवा, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत सजीवांची संख्या जास्त असते. आपल्याला ह्या पाठामध्ये ही आकृती दिली आहे. बघा, शिलावरण, वातावरण आणि जलावरण. समोर बघूया. सजीवांचे वर्गीकरण. सजीवांच्या विविध क्रियांसाठी त्यांना ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा त्यांना अन्नाद्वारे मिळते. अन्न मिळवण्याच्या पद्धतीनुसार सजीवांचे वर्गीकरण. सजीवांचे वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असे 3 गट होतात. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःला लागणारे अन्न तयार करतात. म्हणून वनस्पतींना स्वयंपोषी किंवा स्वयंजीवी म्हणतात. वनस्पतीशिवाय इतर कोणतेही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. बघा, वनस्पतीशिवाय इतर कोणतेही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. प्राणी बघूया. प्राणी स्वतःचे अन्न तयार करू शकत नाही. त्यांना अन्नासाठी वनस्पती किंवा इतर प्राण्यांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून प्राण्यांना परपोषी म्हणतात. मानवास अन्नासाठी वनस्पती व इतर सजीवांवर अवलंबून राहावे लागतात. म्हणून मानवसुद्धा परपोषी आहे. सूक्ष्मजीवांमध्ये जीवाणू, विषाणू इत्यादींचा समावेश होतो. हे देखील प्राण्यांप्रमाणेच परपोषी आहेत. त्यांना अन्नासाठी वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून राहावे लागते. बघा, अमरवेलीसारख्या काही वनस्पती किंवा पोटात होणारे जंत केवळ पोषणासाठी नव्हे तर त्यांच्या अस्तित्वासाठी पूर्णपणे इतर जीवांवर अवलंबून असतात. अशा वनस्पतींना व प्राण्यांना परजीवी असे म्हणतात. अनेक सूक्ष्मजीवही परजीवी असतात. ह्या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. जीवावरण कशास म्हणतात? सजीवांना ऊर्जेची गरज का असते? वनस्पती परपोषी का म्हणतात? वनस्पतींना परपोषी का म्हणतात? जीवावरणाचे कोणते घटक आहेत? सूक्ष्मजीव अन्नासाठी कशावर अवलंबून असतात? सूक्ष्मजीव स्वयंपोषी. हे प्रश्न आपल्याला महत्त्वाचे नाही. हा पाठ बघत आहो. भारत, स्थान व विस्तार. चला तर मग सुरुवात करूया. भारत अक्षरवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. हे विचारलं आहे. भारत अक्षरवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. आकृती 8.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त आणि 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. बघा, हे आकडे असे लक्षात राहणार नाही. एखादी भारताचा नकाशा घेऊन त्यावर असं बाणांनी लिहून दाखवा. ह्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे हे टोकावर लिहून काढा. इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. हे 6°45' उत्तर अक्षरावृत्तावर आहे. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. आपण आकृतीमध्ये बघूया. विस्तार. भारताचे पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर सुमारे 3000 किमी आहे. बघा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. भारताचे पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर सुमारे 3000 किमी आहे. उत्तर दक्षिण जास्तीत जास्त अंतर सुमारे 3200 किमी आहे. बघा, पूर्व पश्चिम 3000 आणि उत्तर दक्षिण 3200, म्हणजे उत्तर दक्षिण जास्त आहे 200 किमी.
भारताच्या पूर्व पश्चिम विस्तार मध्यभागी जास्त आहे. बघा, पूर्व पश्चिम विस्तार मध्यभागी जास्त आहे. उत्तरेस व दक्षिणेस विस्तार कमी कमी होत गेला आहे. भारताचा दक्षिण भाग तीनही बाजूनी समुद्राने व्यापलेला आहे. या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. बघा, द्वीपकल्प म्हणजे काय? भारताचा दक्षिण भाग तीनही बाजूंनी समुद्राने व्यापलेला आहे. या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किमी आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. हे महत्त्वाचं आहे, 7वा क्रमांक लागतो. भारताची भूसीमा 15,200 किलोमीटर लांबीची आहे. हे सुद्धा महत्त्वाचा आकडा आहे. मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास 7,517 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. हे महत्त्वाचा आकडा आहे. सीमाबद्दल बघूया. सीमा आकृती 8.2चे निरीक्षण करा. भारत हे आशिया खंडातील एक प्रमुख राष्ट्र आहे. भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस हिंदी महासागर तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे. भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश आहे. उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूटान हे देश आहे. पूर्वेस बांगलादेश व म्यानमार हा देश आहे. बघा, ही 8.2 आकृती आहे. यामध्ये आखरीचा पॉईंटला कन्याकुमारी आहे. आपण समोर बघूया. ही आकृती दिली आहे, मॅप दिला आहे. बघा, हा आपला भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे आणि बंगालच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. इथे बघा, भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरात श्रीलंका, मालदीव आणि आग्नेयेस इंडोनेशिया आहे. हे सर्व भारताचे शेजारील देश आहे. बघा, हे हिंदी महासागर आहे. यात श्रीलंका आहे, मालदीव आहे आणि इकडे इंडोनेशिया आहे. आपण राजकीय विभाग बघूया. भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. भारतात 28 घटक राज्य व 7 संघराज्य क्षेत्र आहे. हे पुराण पुस्तक आहे म्हणून यात पुराणी माहिती दिलेली आहे. दिल्ली हे भारताची राजधानी आहे. ही एवढी माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. इथे बघा, क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्या खालोखाल मध्य प्रदेश व 3रा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. बघा, या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण काही प्रश्न बघूया. बघा, क्षेत्रफळाच्या बाबतीत हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. कोणते? इथे बघा, राजस्थान. राजस्थान हे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. बघा, भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी समुद्राने व्यापलेला आहे. त्यास काय म्हणतात? द्वीपकल्प म्हणतात. भारताच्या आग्नेयस रिकामी जागा हे शेजारी राष्ट्र आहे. कोणते राष्ट्र आहे? इथे बघा, इंडोनेशिया आहे. भारताच्या आग्नेयेस इंडोनेशिया हे शेजारील राष्ट्र आहे. प्रश्न बघा, भारताच्या उत्तरेस कोणकोणते देश आहे? भारतातील कोणत्याही 5 घटक राज्याची नावे लिहा. ह्या ठिकाणी हा पाठ संपतो. 6वा पाठ बघत आहोत. भारत प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचनेवर खूप प्रश्न विचारले आहे म्हणून हा महत्त्वाचा पाठ बनतो. चला तर मग सुरुवात करू. पर्वत, डोंगर रांगा, पठारे, मैदाने, दऱ्या अशा अनेक भूरूपांची तुम्ही आत्तापर्यंत माहिती घेतली आहे. एखाद्या प्रदेशातील भूरूपांचा एकत्रित अभ्यास करणे म्हणजेच त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना जाणून घेणे होय. प्राकृतिक रचनेचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. त्यासाठी देशाच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणे आवश्यक असते. बघा, भारताचे प्राकृतिक विभाग आकृती 9.1 मध्ये भारताचे प्राकृतिक विभाग दाखवले आहे. ही आकृती आहे. बघा, उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश हा बघा आकृतीमध्ये. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा 2 नंबरचा मैदानी प्रदेश आहे. भारतीय पठारी प्रदेश हा पूर्ण पठारी प्रदेश आहे 3 नंबरचा. बघा, पठारी प्रदेश किती मोठा आहे. भारतीय किनारी प्रदेश हा किनारी प्रदेश आहे, 4 नंबर दाखवलेला आहे. भारतीय बेटे बघा, हे इथे दाखवलं आहे 5 नंबरनी. इकडे बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये. बघा, सगळे आकृतीमध्ये बघून बघा, सर्वात मोठा विभाग कोणता आहे? पठारी.
भारतीय पठार सर्वात जास्त आहे? आपण समोर बघूया. बघा, ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. इथं बघा, उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात पर्वतमय प्रदेश आहे. यामध्ये हिमालयाच्या रांगा व इतर पर्वतरांगांचा समावेश होतो. या पर्वतांचा जास्त उंचीचा भाग हिमाच्छादित असतो, म्हणून या पर्वताला हिमालय असे म्हणतात. बघा, हिमालय का म्हणतात? हिमालय पर्वताचा विस्तार जम्मू आणि काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे. हे महत्त्वाचं आहे. बघा, विस्तार जम्मू आणि काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत, आणि हे पण महत्त्वाचं आहे, भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात पर्वतमय प्रदेश आहे. समोर बघूया. भारतातील हिमालयाचे पश्चिम हिमालय व पूर्व हिमालय असे दोन भाग केले जातात. बघा, हे महत्त्वाचं आहे. भारतीय हिमालयाचे पश्चिम हिमालय व पूर्व हिमालय असे दोन भाग केले जातात. यांच्या दरम्यान मध्य हिमालयाचा भाग नेपाळमध्ये आहे. हे लक्षात राहू द्या. मध्य हिमालयाचा भाग नेपाळमध्ये आहे. हिमालयाच्या 3 समांतर रांगा आहेत, दक्षिणेकडून उत्तरेकडे. या रांगांना शिवालिक, हिमाचल, बृहद हिमालय अशी नावे आहे. हे महत्त्वाचं आहे. बघा, दक्षिणेकडून उत्तरेकडे या रांगांना शिवालिक, हिमाचल व बृहद हिमालय अशी नावे आहे. या रांगांची उंची उत्तरेकडे वाढत जाते. हे महत्त्वाचं आहे. उत्तरेकडे वाढत जाते उंची. या रांगांशिवाय झास्कर, लडाख व काराकोरम या रांगांचा व लडाखचे पठार यांचा समावेश पश्चिम हिमालयात होतो. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या भागात अनेक सरोवरे आहेत. त्यापैकी काही सरोवरे खाऱ्या पाण्याची आहेत. या पर्वतात उगम पावणाऱ्या अनेक नद्यांच्या खनन कार्यामुळे खोल दऱ्या तयार झाल्या आहेत. सिप्की, जोजी, नीती, काराकोरम, बनिहाल इत्यादी खिंडी या पर्वतात आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हिमालयाची उंची 600 मीटर पासून 8000 मीटर पर्यंत आहे. काही शिखरांची उंची 8000 मीटरपेक्षा जास्त आहे. केटू, गाशेब्रूम, नंगा पर्वत, नंदादेवी अशी अनेक उंच शिखरे या रांगात आहे. हे महत्त्वाचं आहे. बघा, केटू, गाशेब्रूम, नंगा पर्वत, नंदादेवी अशी अनेक उंच शिखरे या रांगेत आहे. यापैकी केटू हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. हे महत्त्वाचं आहे. याची उंची 8611 मीटर आहे. हिमालय पर्वताची उंची पूर्व भागाकडे कमी होत जाते. कांचनजंगा 8598 मीटर हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे. हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. कांचनजंगा हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे. पूर्व हिमालयातून अनेक नद्या दक्षिणेकडे वाहत येतात. या भागात नथू, झेलम, बोमडी इत्यादी खिंडी आहेत. पतकुई, नागा, लुशाई या पूर्वेकडील डोंगर रांगांना एकत्रितपणे पूर्वांचल असे म्हणतात. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. पतकुई, नागा, लुशाई या पूर्वेकडील डोंगर रांगांना एकत्रित पूर्वांचल असे म्हणतात. आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नत्तू, झेलम, बोमडी इत्यादी खिंडी आहे पूर्व हिमालयामध्ये. बघा, मेघालय पठारावर गारो, खाशी व जयंतिया या डोंगर रांगा आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. विचारलेला प्रश्न आहे. हिमालय पर्वतामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले जातात. त्यामुळे या वाऱ्यांपासून भारतीय प्रदेशाचे रक्षण होतात. बघा, हिमालय पर्वतामुळे उत्तरेकडून येणारे वारे अडवले जातात. त्यामुळे या वाऱ्यांपासून भारतीय प्रदेशाचे रक्षण होते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघूया. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश आणि भारतीय पठारी प्रदेशाच्या दरम्यान उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. आपण आकृतीमध्ये बघू. हे आकृतीमध्ये बघा, हे पर्वतीय प्रदेश आहे आणि हा पठारी प्रदेश यांच्या दरम्यान हा उत्तर मैदानी प्रदेश आहे. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश व भारतीय पठारी प्रदेशाच्या दरम्यान उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. हिमालयात व पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेला गाळ साचून हा मैदानी प्रदेश तयार झाला आहे. बघा, इथे काय म्हणतंय, हिमालयात व पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेला गाळ साचून हा मैदानी प्रदेश तयार झाला आहे. या प्रदेशाची उंची 300 मीटर पर्यंत आहे. आकृती 9.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे या मैदानी प्रदेशाची पूर्व मैदान व पश्चिम मैदान असे दोन भाग होतात. पश्चिमेकडील मैदानी प्रदेश सतलज नदीच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळापासून तयार झाला आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. पश्चिमेकडील मैदानी प्रदेश सतलजवतीच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळापासून तयार झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने व एकही मोठी नदी नसल्याने पश्चिम मैदानाचा दक्षिण भाग शुक्ल वाळवंटी बनला आहे. बघा, यास भारतीय महावाळवंट म्हणतात. या आकृतीमध्ये बघा, हा पश्चिम मैदान व हा पूर्व मैदान.
या भागास खाऱ्या पाण्याची अनेक सरोवरे आहेत. पूर्व मैदानी प्रदेश गंगावतीच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाडामुळे निर्माण झालेला आहे. ब्रह्मपुत्र व तिच्या उपनद्यांनी तयार केलेल्या मैदानाचा समावेश सुद्धा या मैदानात होतो. पूर्व मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या बहुतेक सर्व नद्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते. नद्यांनी वाहून आणलेला गाळ पात्रात साचून पात्र उथळ होते. त्यामुळे या नद्यांना वारंवार पूर येते. बघा, वारंवार पूर का येते? बघा, पूर्व मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या बहुतेक सर्व नद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. नद्यांनी वाहून आणलेला गाळ पात्रात साचून पात्र उथळ होते. त्यामुळे या नद्यांना वारंवार पूर येतात. नद्या आपले प्रवाह बऱ्याच वेळा बदलतात. कोसी, गंडक या नद्या यासाठी प्रसिद्ध आहे. बघा, प्रवाह बदलण्यासाठी कोणत्या नदी प्रसिद्ध आहे? तर कोसी आणि गंडक. हा मैदानी प्रदेश नद्यांनी वाहून आणलेल्या गाडांच्या संचयनाने सुपीक बनला आहे. बघा, हा प्रदेश सुपीक आहे. भारतीय पठारी प्रदेश बघूया. हा प्राकृतिक विभाग विस्ताराने सर्वात मोठा आहे. हे आपण आकृती नकाशामध्ये बघितलं होतं. या प्रदेशाची उंची 300 मीटर ते 1500 मीटरच्या दरम्यान आहे. पठाराचा बहुतेक भाग सपाट असला तरी काही पर्वताच्या रांगा व पठारावर दिसून येतात. बघा, नर्मदा, शोण या नद्यांमुळे भारतीय पठाराचे उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार असे दोन विभाग झाले. हे महत्त्वाचं आहे. प्रश्न बनू शकतो, भारतीय पठाराचे उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार असे दोन विभाग कोणत्या नद्यांमुळे झाले आहे? ते नर्मदा आणि शोण. पुढे बघूया, उत्तर भारतीय पठार बघूया. उत्तर भारतीय पठारी प्रदेशात मुख्यतः मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड इत्यादी पठारांचा समावेश होतो. अरवली पर्वत या पठाराच्या वायव्य भागात आहे. बघा, अरवली पर्वत कुठे आहे? पठाराच्या वायव्य भागात. हा एक अतिप्राचीन पर्वत आहे. हे महत्त्वाचं आहे, अतिप्राचीन पर्वत आहे. या पर्वताच्या भागात संगमरवर खडक आढळतो. अरवली पर्वताच्या ईशान्य भागात सांबार हे खाऱ्या पाण्याचे सरोवरे आहे. बघा, हे महत्त्व. या पर्वतातील गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे. हे महत्त्वाचं आहे, 1722 मीटर. विंध्य पर्वत पूर्व पश्चिम दिशेत पसरलेला आहे. हे सुद्धा पूर्व पश्चिम दिशेत पसरला आहे. महत्त्वाचं आहे. याचा उत्तरेकडील उतार मंद आहे. अरवलीच्या पश्चिम उताराकडे मारवाडचे पठार आहे, तर पूर्व उतारावर मेवाडचे पठार आहे. या पठाराच्या पूर्वेस माळवा व बुंदेलखंड पठार आहे. या पठारावरून चंबळ, सिंध, बेतवा, केन या नद्या उत्तरेस वाहतात. बघा, हे महत्त्वाचं आहे, नद्या. दक्षिण भारतीय पठार हे पठार अतिप्राचीन खडकांचे बनलेले आहे. यात महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठार व कर्नाटक पठार यांचा समावेश होतो. ही पठारे म्हणजे मुख्यतः सातपुडा, पश्चिम घाट व पूर्व घाट यांच्या दरम्यान द्वीपकल्पाचा भाग होय. बघा, आपण ही आकृतीमध्ये बघूया. शोण नदीच्या दक्षिणेस बागेलखंड पठार आहे. त्याच्या पूर्वेस छोटा नागपूर पठार आहे. दक्षिण भारतीय पठारास दख्खनचे पठार असेही म्हणतात. महाराष्ट्र पठाराचा उतार पूर्वेकडे आहे. या पठारावर अजिंठा, बालाघाट, महादेव इत्यादी डोंगरांच्या रांगा आहे. पश्चिम घाट अरबी समुद्रास समांतर आहे. बघा, ही आकृती दिली आहे आपल्याला दक्षिण भारतीय पठाराची. हा पश्चिम घाट व हा पूर्व घाट, हा सातपुडा पर्वत आणि याच्या मधामधला हा भाग दक्षिण भारतीय पठार आहे. अनेमुडी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणतं? अनेमुडी. निलगिरी पर्वताच्या दक्षिणेस पालघाट नावाची खिंड आहे. त्यामुळे उत्तर व दक्षिण सह्याद्री अलग झालेले आहे. बघा, इथे प्रश्न बनू शकतो, उत्तर व दक्षिण सह्याद्री कशामुळे अलग झाले आहे? तर पालघाट खिंडमुळे. पूर्व घाट बंगालच्या उपसागरात समांतर आहे. त्याच्या दक्षिणेकडील रांगांना नल्लामल्ला असे नाव आहे. बघा, दक्षिणेकडच्या रांगांना काय म्हणतात? नल्लामल्ला. पठारावरील प्रमुख पूर्व वाहिनी नद्या पूर्व घाट ओलांडताना अरुंद घडईमधून जातात. श्रीशैलम जवळील कृष्णा नदीने केलेली घडई प्रसिद्ध आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. समोर बघूया. भारतीय पठार अतिप्राचीन खडकांचे बनलेले आहे. येथे खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते. बघा, भारतीय पठार अतिप्राचीन खडकांचे बनलेले आहे. येथे खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते. छोटा नागपूरचे पठार व अरवली पर्वत हे यासाठी प्रसिद्ध आहे. बघा, छोटा नागपूर पठार व अरवली पर्वत हा खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र पठारावरील काळी मृदा ही कापसाच्या पिकासाठी उपयुक्त आहे. हे महत्त्वाचं आहे.
या पठारावर लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे. मैदानी प्रदेश. किनारी मैदानी प्रदेशाचे पूर्व किनारी मैदान व पश्चिम किनारी मैदान असे दोन भाग होतात. पूर्व किनारी मैदान बंगालचा उपसागर व पूर्व घाट यांच्या दरम्यान आहे. हा प्रदेश गाळाचा बनलेला असून कमी उताराचा आहे. पूर्व किनारी मैदानी प्रदेश पश्चिम किनारी मैदानापेक्षा विस्ताराने मोठा आहे. हा प्रदेश अनेक नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांनी बनलेला आहे. महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादी नद्यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. पूर्व किनाऱ्यावर चिल्का, पुलिकत, कोल्हेरू इत्यादी सरोवरे आहे. हे महत्त्वाचं आहे. पूर्व किनाऱ्यावर चिल्का, पुलिकत, कोल्हेरू इत्यादी सरोवरे आहे. हा किनारा दंतूर नसल्यामुळे नैसर्गिक बंदरे कमी आहे. बघा, नैसर्गिक बंदरे कमी का आहे? कारण किनारा दंतूर नाही. भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेला सखल मैदानी प्रदेश पश्चिम किनारी मैदान म्हणून ओळखला जातो. कच्छच्या रणापासून कन्याकुमारीपर्यंत पश्चिम किनारी मैदान पसरलेला आहे. उत्तरेकडे या मैदानाची रुंदी जास्त आहे. दक्षिण भागाकडे रुंदी कमी आहे. पश्चिम किनारी प्रदेशातील नद्या वेगाने वाहतात. त्यांच्या मुखाजवळ खाड्या तयार झालेल्या आहे. बघा, हे माहिती हवं आपल्याला. पश्चिम किनारी प्रदेशातील नद्या वेगाने वाहतात. त्यांच्या मुखाजवळ खाड्या तयार झालेल्या आहे. दक्षिणेकडे खाजन सरोवर तयार झाली आहे. त्यांना कायल म्हणतात. बघा, खाजन सरोवरांना काय म्हणतात? तर कायल म्हणतात. बेमनाड हे मोठे खाजन सरोवर आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. बेमनाड हे मोठे खाजन सरोवर आहे. भारतीय बेटे बघूया. भारतीय बेटे. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात अनेक लहान मोठे बेटे आहेत. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील काही बेटांचे समूह हे भारतीय प्रदेशाचे भाग आहेत. पश्चिम किनाऱ्यालगतची दीवसारखी बहुतेक बेटे ही मुख्य भूमीचेच वेगळे झालेले भाग आहेत. तर पूर्व किनाऱ्यालगतची श्रीहरिकोटासारखी अनेक बेटे वाळूंच्या संचयनाने बनलेली आहे. बघा, श्रीहरिकोटा हे वाळूचा बेट आहे. हे जोड्या लावामध्ये विचारले जाते. समोर बघूया. अरबी समुद्रात असलेल्या बेटांच्या समूहास लक्षद्वीप असे नाव आहे. बघा, अरबी समुद्रात असलेल्या बेटांच्या समूहाला लक्षद्वीप असे म्हणतात. या बेटांची निर्मिती प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. जोड्या लावामध्ये असं विचारलं आहे. ही बेटे विस्ताराने लहान आहे. या बेटांची उंची कमी आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे. यातील बहुतेक बेटे ही जलमग्न पर्वताची शिखरे आहे. ही बेटे विस्ताराने मोठी आहे. त्यांचा मध्यभाग डोंगराळ आहे. उत्तर अंदमान बेटावरील सँडल हे शिखर सर्वात उंच आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहात काही प्रवाळ बेटे आढळतात. या ठिकाणी हा पाठ संपतो. यावरचे प्रश्न बघूया. उत्तर अंदमान बेटावरील हे सर्वात उंच शिखर आहे. कोणते शिखर आहे? इथे बघा दिला आहे. उत्तर अंदमान बेटावरील सॅडल सर्वात उंच शिखर आहे. पूर्व हिमालयातील हे सर्वात उंच शिखर आहे. पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. अरवली पर्वताच्या उत्तरेकडे ही पठारे आहे. ह्या दोन प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपण प्रश्न बघूया. भारताच्या प्राकृतिक विभागाची नावे लिहा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची थोडक्यात माहिती. पूर्व किनारी मैदानी प्रदेश व पश्चिम किनारी मैदानी प्रदेश यातील फरक सांगा. हे तुम्ही बघून घ्या. हे महत्त्वाचा प्रश्न बनतो. हिमालयातील रांगांची चढत्या उंचीनुसार नावे लिहा. हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. भारतीय बेटांच्या निर्मितीची कारणे हे सुद्धा जोड्या लावामध्ये विचारले जाते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा पश्चिमेकडील काही भाग शुक्ल बनला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. यावर खूप सारे प्रश्न सुटतील. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहे. याचं सुद्धा कारण तुम्हाला माहिती हवं. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात अनेक खिंडी आहे. बघा, हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठासोबत. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.